काय झालं नेमकं? आम्ही शेतात आल्याच्या नंतर आम्ही बघितलं विहिरीवर आमची सोलर पंपाची मोटर चोरी गेली. चोरी झाल्याच्या नंतर आम्ही नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो. तर आमचे नेकनूर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते म्हणायला लागले की तुमच्या पंपाची 1000 ते 4000 रुपये किंमत धरू म्हणायला लागली. तर आम्ही त्यावेळेस बघितली नाही. त्यावेळेस म्हणले सर्व्हर डाऊन आहे, तुम्ही संध्याकाळी 8ला या. तर आम्ही संध्याकाळी 8 वाजता चालू पावसात गेलो होतो. तर त्यावेळेस बी गेल्याच्या नंतर आम्हाला म्हणायला लागले जे तेच माणूस आणा, आम्ही इतकी किंमत धरू शकत नाहीत म्हणले त्याची. जर किंमत तुम्ही सोन्याच्या दुकानात गेले तर सोनं लाख बिन 1.5 लाख रुपये बी किंमत असू शकते. तर बाहेर आल्याच्या नंतर त्याची किंमत होत नाही म्हणले. तर आम्ही मग म्हटलं त्याची तुम्ही 65 आहे तर त्याची 40-50 का होईना पण धरा, आम्हाला लागते ती कंपनीवाले धरा म्हणते तेवढी किंमत. तर ते म्हणले आम्ही धरू शकत नाही. तर मग आम्ही रात्री नंतर पावसात तो वापस आलो. ते म्हणले मग आज सकाळी गेलोत आम्ही दुपारी 12-2च्या दरम्यान. तर ते म्हणायला लागले तुम्ही लिंबागणेसला जा, आम्ही इथं घेऊ शकत नाही तक्रार, तुमची लिंबागणेसला जाऊन तक्रार करा. बरं, मोटर कधी घेतलेली? मोटर 1 महिना झाला बसवलेली. कुठल्या योजनेतली? ह्याची मागण त्याला कृषी पंपात बरं, काय महावितरण. किंमत त्याची? 65,000 रुपये किंमत आहे मोटरच्या खोक्यावर. पावती वगैरे? पावती आहे ना. तरी ते पोलीस काय म्हणतात 1 ते 4000 धरू? 1 ते 4000 रुपये किंमत धरू म्हणते ते. मग लिंबायला अर्ज घेतला का तुमचा? लिंबागणेसला अर्ज आता आल्याच्या नंतर घेतला.